नमस्कार, मी मनीषा. शाही फोडणी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मसाला वांगं, अगदी खमंग आणि टेस्टी असं. तर यासाठी लागणारे साहित्य पाहूया. हे मी 5 वांगे घेतलेले आहेत. अगदी छोटे आणि ताजे ताजे असे हे वांगे आहेत. कांदा, शेंगदाणा कूट, जिरे मोहरी, लाल तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, लसूण पाकळ्या, अद्रक, कोथिंबीर, खोबरे आणि धनेपूड. गॅस ऑन करून घेतलेला आहे. त्यावर एक कढई ठेवली. यामध्ये साधारण 1 चमचा तेल घालून घेऊया आपण. आणि यामध्ये ज्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत या घालायच्या आहेत. त्या फ्राय करून घेऊ. लाल होईपर्यंत फ्राय करायच्या आहेत. हे पहा, आता आपण सगळं फ्राय करून घेतलेलं आहे. लसूण, कांदा, अद्रक, खोबरे आणि याची सगळी ही पेस्ट तयार करून घेतली आहे. आणि हे वांगे पण आपण फ्राय करून घेतलेत. तेव्हा आता आपण यामध्ये घालणार आहोत शेंगदाणा कूट, साधारण 1 छोटासा कप. त्यामध्ये लाल तिखट 1 चमचा. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट वापरू शकता. काळा मसाला, आपण जो गरम मसाला घरी बनवतो तो घातलेला आहे. हळद साधारण एक अर्धा चमचा. मीठ चवीप्रमाणे आणि धनेपूड घेतलेली आहे अर्धा चमचा. ही पण घालून घेऊया. ही जी पेस्ट करून घेतलेली आहे ही पण यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे. हा मसाला पूर्ण मिक्स झाला आहे. आता आपण वांग्यामध्ये भरून घेऊया. जेवढा बसेल तेवढा आपल्याला वांग्यामध्ये हा मसाला घालायचा आहे. आणि राहिलेला मसाला जो आहे तो आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत. आपण आता गॅस ऑन करून घेतलेला आहे. कढई ठेवली. आता यामध्ये साधारण आपण 2 चमचे तेल घालून घेणार आहोत. तुम्ही तेल तुमच्या आवडीप्रमाणे वापरा. तुम्हाला कमी लागत असेल तर कमीही वापरू शकता. पण वांग्याची भाजी ही छान अशी खमंग आणि तर्रीदार असेल तरच छान लागते. आता यामध्ये आपण मोहरी आणि जिरे घालून घेणार आहोत, साधारण 1 चमचा. मोहरी तडतडली की आपण जे भरून घेतलेले वांगे आहेत ते घालून घेणार आहोत. वांगे अगोदरच फ्राय करून घेतले आहेत त्यामुळे आपल्याला जास्त शिजवण्याची गरज पडणार नाही. आणि आता जो मसाला उरला आहे तो पण आपण यामध्ये घालून घेणार आहोत. हे हलवून घेऊया. आणि यासाठी मी गरम पाणी ठेवलं आहे करण्यासाठी. आपण कुठल्याही भाजीला जर गरम पाणी घातलं तर चांगलीच टेस्ट येते. यामुळे आपण आता यामध्ये गरम पाणी घालणार आहोत.
हे पहा, आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि यावरती एक झाकण ठेवून कमीत कमी 1-2 मिनिट किंवा 3 मिनिट आपण याला शिजवून घेऊया. हे पहा, 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. आता आपण झाकण काढून पाहूया. वा, सुंदर असा कलर पण आलेला आहे भाजीला आणि वास तर एकदम छान येतोय. आता हे शिजले का पाहूया. अगदी मऊ झालेलं आहे वांग. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेऊया. हे पहा, आपलं मसाला वांग तयार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.